जर आपण या ठिकाणी उभं केलं तर निश्चितप्रमाणे एक जनांदोलन राष्ट्र म्हणून आपल्याला करता येईल. कारण आपल्याला ज्या वेळेला या ज्या सर्व समस्या या ठिकाणी सांगितलेल्या आहे, अनेक लोक समस्या सांगतात परंतु याचा उपाय काय आहे, कारण ज्याप्रमाणे या समस्या आहेत त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ईव्हीएम. या ठिकाणी प्रत्येक बसलेला जो व्यक्ती आहे त्याला प्रत्येकाला माहिती आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, सर्वांना माहित आहे. परंतु या ठिकाणी जेही भारतामध्ये 90% लोक आहेत त्यांना देखील माहित आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. अशा अनेक आपल्या पुढे माननीय सुप्रीम कोर्टाने असेल सर्वांनी या ठिकाणी जागतिक लेवलला ईव्हीएम बद्दल आपल्याला संशय निर्माण झाला आहे. सर्व पुरावे आपल्या समोर आहे. मान्यवर विश्राम साहेबांनी याच्यावर संपूर्ण राष्ट्रच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलला आपल्याला हे जागृती ईव्हीएम बद्दल केलेली आहे. परंतु ईव्हीएमच्या मुद्द्यावरती आपल्याला ज्या वेळेला ईव्हीएमचा मुद्दा आला मित्रांनो, त्यावेळेला काँग्रेसचं ज्या वेळेला आता 2024 ला इलेक्शन झालं, आपण जनजागृती करतो असतो, परंतु ह्या 24 ला इलेक्शन आलं त्याच्या वेळेस सांगितलं की भारतीय संविधान बचाव, भारतीय संविधान बचाव. आणि कोण संविधान बचाएगा? तो काँग्रेस बचाएगा. अरे ज्या काँग्रेसने आपल्याला या संपूर्ण आदिवासी बांधव असेल, मागासवर्गीय बांधव असेल, एससी असेल, ओएसटी असेल, ओबीसी असेल, मायनॉरिटी असेल, या संपूर्ण काँग्रेसने संपूर्ण 77 वर्ष या समाजाला पूर्ण उद्ध्वस्त केलेला आहे. तो कसा आपल्याला वाचवणार आहे, कसा तो संविधान वाचवणार आहे? अशा प्रकारचे जे संविधान निवडण्याच्या नावाखाली आपण संपूर्ण मतदान 2024 ला आपण या काँग्रेसला केलं आणि विरोधी पक्ष म्हणून आपण बळकट केलं. परंतु या ठिकाणी ज्या वेळेला बीजेपी सरकारला आपण दोष देणारच आहोत, परंतु काँग्रेसने जे आपण मोठ्या प्रमाणात त्याच्यावर विश्वास ठेवला. राहुल गांधी अनेक ठिकाणी सांगत फिरतात की ईव्हीएमचा घोटाळा, ईव्हीएमचा घोटाळा आहे, परंतु आम्ही या ठिकाणी 100 खासदार निवडून दिले या काँग्रेसच्या याच्यामध्ये आमच्या बहुजन बांधवांनी. आणि त्या ठिकाणी ज्या पार्लमेंटमध्ये आवाज उचलायला पाहिजे त्या ठिकाणी आवाज उचलला जात नाही. का उचलला जाणार आहे तुमचा आवाज? तुमचा आवाज इथे बसलेला आहे, तो आवाज म्हणजे भारत मुक्ती मोर्चा, बामसाहेब आणि मान्यवर विश्राम साहेब आहे. तुमचा आवाज इथे आहे, तुमचा आवाज काँग्रेस नाही, तुमचा आवाज बीजेपी नाही. कारण ह्या दोन्ही पार्ट्या आणि त्याच्यामध्ये अजून एक कम्युनिस्ट पार्टी, या तिन्ही पार्ट्या संपूर्ण ब्राह्मणांच्या आहेत आणि आरएसएस कंट्रोल केले जातात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुमचा कुठलाही आवाज उचलला जाणार नाही. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आपण जे पार्लमेंट बंद करण्याची ताकद जी काँग्रेसला निर्माण करून दिली ती करून काही फायदा नाही. आपल्याला जर आंदोलन उभं करायचं असेल, आपल्याला जर हे पार्लमेंट बंद पडायचं असेल तर या ठिकाणी मी या स्टेजवरून माननीय विश्राम साहेबांना आणि संपूर्ण संघटनेला देखील विनंती करेल की येत्या डिसेंबर मध्ये आपण जनआंदोलनाची तयारी केली पाहिजे आणि या पार्लमेंट मध्ये बंद करण्याची आपण या ठिकाणी तयारी करून पार्लमेंट कमीत कमी 6 घंटे तरी बंद केलं पाहिजे. त्याशिवाय ईव्हीएम बंद होणार नाही आणि आपल्या समस्या सुटणार नाही. या आशा आणि अपेक्षाच्या या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बराच वेळ झालेला आहे, विषय सांगण्यासारखे भरपूर आहे परंतु बोलणारे भरपूर आहे. त्या ठिकाणी मी या ठिकाणी आपला सर्वांची रजा घेतो. पुन्हा एकदा सर्वांना जय जोहार, जय उलगुल्ला, जय मूळ निवासी, जय भीम. धन्यवाद.